सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि नारंगी बीच्या पुढाकाराने सुरू होणारा नारंगी ग्रामीण धमाका 2026 याचा पहिला सामना आता अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होतो. टॉस जिंकला होता टीम कशीच्या संघाने. त्यांनी सांगितलं होतं 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू आणि बॅटिंग करण्याची संधी शिरगाव संघाला मिळणार आहेत. समाज कक्षामध्ये जसा मी उल्लेख केला, भारत राऊत आहेत, कौशिक राऊत देखील उपस्थित झाले आहेत आणि पहिल्या इनिंगला ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला आपण आवाज ऐकूया भारतजी राऊत यांचा. थँक्यू, धन्यवाद तुकाराम सर. आपण पाहू शकाल या नगरीची कुळस्वामिनी आदिशक्ती आदिमाया जीवदानी मातेचं सुंदर असं एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते. DBNच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत आणि हे पाहू शकाल तुम्ही विरार शहर. विरार म्हटलं तर आता देखील विरार देखील सोन्याची नगरी झाले. कारण बघा, विरार पूर्वी विरार हे शहर कसं होतं, आता विरारचं शहर कसं झालं आहे. आता जवळजवळ मोठमोठ्या इमारती तुम्हाला, मोठमोठे टावर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर क्षणचित्र टिपले जातात DBN लाईव्हच्या माध्यमातून. आणि या वळी आपण या मॅचच्या दिशेने नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ग्रामीण धमाका 2026 NCC क्रिकेट क्लब B यांनी हे स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आणि आम्हीच सकाळी ज्यावेळेस उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेस नक्कीच तुकाराम सरांसोबत चर्चा झाली की ग्रामीण धमाका याच परिसरातील जे ग्रामीण विभाग आहेत त्या ग्रामीण विभागातील टीमना या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्या ग्रामीण गावातील त्या खेळाडूंना आज या ठिकाणी खेळण्याची संधी मिळणार आहे. खूप मजा येईल. कारण हे देखील वाक्य मी त्या ठिकाणी खास करून म्हटलं होतं की बघा, या सीझनमध्ये भरपूर गोष्टी तुमच्यासोबत घडल्या असतील, काही नक्कीच अपडाऊन पॅच देखील तुम्ही या सीझनमध्ये पाहिलं असेल. मात्र ह्यावेळेस जिंकायचं आहे या दृष्टिकोनातून मात्र प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल होईल. चला, दोन्ही टीमचे एक एक खेळाडू पाठवून द्या. दोन्ही टीमच्या मी टीम कॅप्टनना विनंती करतो 12th मॅन पाठवून द्या. 12th मॅन 12वा खेळाडू प्लीज पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कशीद टीमचे या ठिकाणी 12th मॅन आलेले आहेत. तर जे हनुमान शिरगाव 12th मॅन आपला पाठवून द्या. टॉस जिंकली कशी टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. नारायण पहिला चेंडू फोर्सनं खेळलाय, मात्र मिस टायमिंग खेळला गेलाय. बराच काळ चेंडू हवेत होता. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ग्रामीण धमाकामधील हा पहिला धमाका या ठिकाणी आपण पाहतोय चेतनच्या बॅटमधून. काय सुरुवात केली. ज्यावेळेस मी मारुती चषक केलं होतं शेरगावचं त्यावेळेस या टीमला मी पाहिलं होतं त्यांच्या स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळताना. मिस्टामिंग स्टोक बॅट चेंज. हो, त्या ठिकाणी फिल्डर होता शॉट थर्ड मॅन रिझनमध्ये आणि तो झेल मात्र त्याच्या ओंजळीतून निसटला गेलाय. बघा, पहिल्याच चेंडूवर धमाका झाला होता, चौकार ठोकला होता. त्यानंतर गोलंदाजांना ती संधी निर्माण केली होती, वापसी केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्यावेळेस भेटली नाहीये. कॅच ड्रॉप होतोय. धाव या ठिकाणी काढली गेली ती म्हणजेच सिंगल धावसंख्या झाली ती 5. नारंगी ग्रामीण धमाका 2026 या स्पर्धेला सुरुवात. क्रिकेटचा महासंग्राम हे ब्रीदवाक्य आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नारायण यावेळी शॉर्ट बॉल आहे. चेंडूला मात्र तिथून खेळले गेले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हाय तोय खणखणीत चौकार. 4. शॉर्ट ऑन पुलचा फटका आखोट टप्प्याचा बॉल होता, तिथून मात्र चेंडूला पुल केलं गेलं. जागा बनवली होती ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेर. 2 अँगलमधून तुम्ही हा स्ट्रोक पाहू शकाल. DBNची खासियत आहे बघा, जागा बनवली होती ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेर खेळण्यासाठी आले होते, तिथून मात्र या चेंडूला पुल केलं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवरफुल बॅटिंग. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल मिळणार. सिंगल धावसंख्या या ठिकाणी
फळकावर लागली जाते जय बजरंग शिरगाव या टीमची, ती म्हणजे 10. ऐक कुर्लाई कशीत हे जे संघ आहेत ना, ज्यावेळेस वैतरणा अवघड असतोय, कारण या परिसरामध्ये ज्या काही बहुतांश स्पर्धा होतात त्या बहुतांश स्पर्धेमध्ये आपण ही विभागणी पाहिले. वैतरणा अ गट, वैतरणा ब गट, यावेळेस देखील चांगला फटका आहे, लॉफ केलाय, मिड विकेट डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, स्ट्राईक एंडला अचूक थ्रो केलाय, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अफलातून 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे पहिल्या धावसंख्या झाली ती 12. आणि ज्यावेळेस गटामध्ये तुम्ही ज्यावेळेस खेळताय त्यावेळेस तुमचा आमना सामना नक्कीच एकमेकांसोबत अनेकदा झाला असेल, त्यामुळे दोघांचे प्लस मायनस पॉईंट काय हे दोघांना ठाऊक आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, यावेळेस फटका फसला, यष्टीरक्षक ज्याच्या खाली आलाय त्यानं टिपलाय झेल. सुरुवातीच्या 5 चेंडूवर नक्कीच नारायणनं धावा दिल्या होत्या, यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवून दिले. विकेट डाऊन, फलंदाज बाद, धावसंख्या आहे ती 12. आपण नारायणचा खेळ पाहिला होता, खास करून शिरगावच्या त्या प्रथमच आयोजित केलेल्या मारुती चषकामध्ये देखील मी नारायणचा खेळ पाहिला होता. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर नारायण. ह्या खेळाडूच्या विषयी माहिती द्यायची गेली तर, आणि सुरुवातीला नक्कीच काही धावा खर्च केले होते नारायणनगर. पहिल्याच चेंडूवर धमाका आला होता, पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आणखीन एक चौकार. कारण पॉवर प्लेचा पुरेपूर पॉवरफुल वापर या ठिकाणी फलंदाजानं केला होता, चेतननं केला होता. मात्र त्याच चेतनला शेवटच्या चेंडूवर डगआउटच्या दिशेनं पाठवलं गेलं, वापसी केले. जाता जाता नारायणनं मात्र एक विकेट मिळवले. धावसंख्या 12 झाले, एक गडी बाद स्थिती आपण पाहतोय जय बजरंग शिरगाव या टीमची. राजू पाटील प्रथमच त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं मारुती चषकाचं. यावेळेस स्विच हिट खेळायचं होतं. अगोदर मात्र मन बनवलं होतं की मला अशा प्रकारे फटका खेळायचा आहे. आणि या टीमच्या विषयी आणखी माहिती द्यायची गेली जय बजरंग शिरगाव, तर जवळपास 90च्या पलीकडे देखील हा संघ गेलाय. 5 ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये ही धावसंख्या आतापर्यंत आपण या टीमला करताना पाहिले. मात्र एक उल्लेख तुकाराम सरनी देखील केला होता की ओव्हरऑल ज्या काही आता मॅचेस होत आहेत त्या 4 रोज यावेळेस पुन्हा एकदा शफल झालेत, आणि तिथून मात्र या चेंडूला पूल केलंय, पाठवून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि या दोन्ही टीमचं मी कौतुक करेल या कारणास्तव, कारण दोन्ही टीमसोबत चर्चा करताना दोन्ही टीमला विचारलं, एक तर वर्किंग डे आहे, सोमवार म्हणजे वर्किंग डे, त्याच्यामुळे आज तुमचा संघ पूर्ण आहे की काही खेळाडूंची कमतरता आहे. तर नक्कीच कशी संघाने उत्तर दिलं, नाही आमचा संघ पूर्ण आहे, आम्ही सर्व खेळाडू घेऊन या ठिकाणी दाखल झालो आहे, कारण हा नारंगी ग्रामीण धमाका आम्हाला जिंकायचा आहे. म्हणजे वर्किंग डेला देखील आपला संघ या ठिकाणी पूर्ण आहे हे समाधान कुठेतरी टीम कॅप्टनच्या त्या चेहऱ्यावर पाहिलं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेन चेंडू हाताळला गेला होता. यावेळेस देखील शपलवून चेंडूला खेळायचं होतं, मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. पॅड अँड बॅटच्या अगदी मधोमध हा खोलवर टप्प्याचा चेंडू. बऱ्याच वेळेनंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती तब्बल 16 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आजच्या दिवसातील आपण हा पहिला सामना पाहतोय, नारंगी ग्रामीण धमाका 2026. आणि धावा झाल्या त्या फलकावर 17 धावा. बघा काल आणि मला वाटतं मागचे जर 2 दिवस पाहिले आपण तर मंडणगड
मला मंडणगडची स्पर्धा याच खेळपट्टीवर पूर्ण झाली होती डे नाईटच्या स्वरूपात. त्याच्यामुळे चेक केलं जाईल या ठिकाणी हा चेंडू वाईट आहे की नाही. थर्ड अंपायर्स DRS चेक केलं जाईल या ठिकाणी. यावेळेस सफळ झाले होते, ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेर खेळण्यासाठी आले होते. आणि जर पिचिंग जर आपण पाहिली तर जी व्हाईट लाईन आहे त्या ठिकाणी चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि तिथून चेंडू मात्र रिप्ले तुम्ही पाहू शकाल, वारंवार रिप्ले या ठिकाणी डिव्हिजन लाईनच्या माध्यमातून दाखवला जाईल. बॅट्समॅन भरपूर सफळ झाले होते, ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेर खेळण्यासाठी आले होते आणि तेथून मात्र या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र येस वाईट बॉल. शॉर्ट बॉल आहे यावेळेस देखील तोच धमाका, तोच दरारा. म्हणजे अक्षरशः म्हणायचं गेलं तर की रिप्ले पाहतो की काय तशाच पद्धतीचा फटका कन्वर्ट केला गेला. आणखीन एक धमाका, चौकार 4 आपल्याला 6 धावा. झाले ना या ठिकाणी. मात्र जय बजरंग शिरगाव टीमच्या सौरभनं मात्र धमाके करायला सुरुवात केली. काय बॅटिंग, 6 चेंडू आणि 15 धावसंख्येवर सौरभ खेळतो. त्याच्यामध्ये आपण 2 चौकार सौरभच्या बॅटमधून पाहिलेत, 1 षटकार देखील पाहिलाय. प्रत्येक चेंडू सपळवून खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथम मात्रे हा देखील खेळाडू एक स्फोटक खेळाडू आहे. शिरगावच्या त्या मैदानावर राजू पाटीलची स्पर्धा मारुती चषक 1 लाखाची ते शिरगावच्या नगरीमध्ये प्रथमच स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या मैदानावर खास करून प्रतापची बॅटिंग पाहिली आहे. एक महत्त्वपूर्ण बॅटर प्रताप देखील आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता, ताकद त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. मात्र तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईक एंडवर सौरभ आणि आताच्या घडीला खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी हा खेळाडू करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरून ऑफलातून लॉफ्ट हेड स्ट्रोक खेळला गेलाय. सुरेख फटका, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4, चौकार. फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका आणि क्लासिकल स्ट्रोक खेळला गेला. कौतुक असेल, यावेळेस गॅप शोधलाय. हो, यावेळेस देखील ऑफ साईडला चेंडूला कट केले गेले. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळणार, 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट. ज्यावेळेस जसा चेंडू बॅटवर येतोय तसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वारंवार करतोय सौरभ. कौतुक असेल, 8 चेंडू 20 धावसंख्येवर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर सांघिक धावसंख्या टीमची झाली ती 28. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. क्रिकेटचा महासंग्राम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी, नारंगी ग्रामीण धमाका 2026 NCC क्रिकेट क्लब नारंगी B या संघानं आयोजित केलेला आहे. आला 5712. धावा संख्या झाली ती म्हणजेच 28 धावा
या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. मजा येईल या मॅचला. 5 ओव्हरची मॅच आहे. फुलटॉस आहे यावेळेस देखील ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं पुन्हा एकदा चांगला फटका. ह्यावेळेस चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. चौकार. टाकला होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच केले गेले. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल झालाय. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. हॅलो ठीक. धावसंख्या 32 झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस डाऊन द लेग वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. नारायणला आपण पाहतोय. नारायण एक नक्कीच नामवंत खेळाडू आहे मात्र या नारंगीच्या मैदानावर नारायण खर्चिक गोलंदाजी आतापर्यंत नारायणने केलंय. शेवटच्या चेंडूवर ती विकेट प्राप्त केली होती. असं वाटलं तिथून कदाचित या ठिकाणी धाव फळक थोडाफार मंदवण्याचा प्रयत्न होईल मात्र नाहीये. तो दबाव या ठिकाणी मी म्हणेन शिरगाव टीमनं घेतला नाहीये. हो यावेळेस समोरच्या दिशेनं खूप चांगला फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नारायणच्या अगेन्स्ट. हा मात्र आणखीन एक धमाका षटकार. नाव आहे प्रताप आणि अशाच खेळीसाठी हा खेळाडू माहीर आहे. अशाच खेळीसाठी माहीर आहे. काय धमाका खेळा. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान. यावेळेस देखील नारायणनं वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा लाईन खराब. डाऊन द लेग चेंडू निघून जातो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीचे. नारायणला मी म्हणेन अद्यापही लाईन आणि लेंथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा तयार नारायण. स्ट्राईकला प्रताप. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेला. बऱ्याच वेळेनंतर हा डॉट बॉल नक्कीच नारायणसाठी समाधानकारक ठरतोय. धावसंख्या 45. बघा 5 ओव्हरची मॅच. रिप्ले पाहू शकाल तुम्ही डीबीएनच्या माध्यमातून. यावेळेस सरळ चेंडू टाकला होता. अगदी स्टंपच्या वरून तो चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 45 धावा झाल्यात फलकावर. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. मला थोडीशी दुखापत होते. बघा फर्स्ट बॉक्स असेल तर प्लीज मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आयोजकांना विनंती करतोय. फर्स्ट बॉक्स आहे का आयोजक कमिटी. थोडी दुखापत झाली त्या ठिकाणी खेळाडूला. मात्र खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी प्रताप आणि सौरभ कडून. यावेळेस बघा चेंडू अगदी अखोडी टप्प्याचा होता मात्र तो चेंडू बॉडीच्या थोडासा जवळून गेलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुरेपूर केला होता. प्रताप म्हटलं तर एक स्फोटक खेळाडू आहे आणि त्याने ते सिद्ध देखील केले. 2 चेंडू 6 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय तर 9 चेंडू आणि 24 धावसंख्येवर सौरभनं मात्र चांगली इनिंग साकारले. 45 धावा झाल्यात. इथून जर आपण विचार केला तर प्रोजेक्ट स्कोर नक्कीच जवळजवळ 60च्या पलीकडे दाखवणार. सौरभ 9 चेंडू 24 धावा. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 चौकार आणि 1 षटकार सौरभनं आतापर्यंत ठोकलाय. आपण सौरभची इनिंग पाहू शकाल. 266च्या स्ट्राईक रेटनं ही धावसंख्या सौरभनं उभारलंय. खूप चांगली फटकेबाजी ऑफ साईड. त्यानंतर म्हणायचं गेलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईन, लॉंग ऑफ लेग त्याने चौकार ठोकला होता. चौफेर खेळी या ठिकाणी सौरभनं केलंय. अफलातून बॅटिंग केलंय. एका बाजूला आपण जे बजरंग शिरगाव या टीमला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण कशीद या टीमला पाहतोय आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत.
ज्याप्रमाणे आपण जय बजरंग शिरगाव या टीमची बॅटिंग ऑर्डर पाहतोय, अनेक नामवंत खेळाडू या टीममध्ये, तशाच प्रकारे कशी टीममध्ये देखील आई कुर्लाई कशी टीममध्ये देखील तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नाण्याची आपण एक बाजू बघतोय, नाण्याची अजूनही दुसरी बाजू आपल्याला पाहायची आहे. धाबा 45, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस अगदी स्लॉट मध्ये मिस्टर मिंग स्टोक खेळ, फिल्डर तर या ठिकाणी कोणताही नाहीये. फटका फसला होता लॉंग ऑनच्या दिशेनं. या ठिकाणी जर एखादा फिल्डर असता तर कदाचित आज झेल होऊ शकला असता, मात्र या ठिकाणी मोजाव्या लागल्या ते 4 धावा. चौकार. स्टेट डाऊन द ग्राउंड, सर्व बॅटना स्टोक खेळला होता. पूर्णतः म्हणायचं गेलं तर स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस उसळी घेणारा चेंडू बीट केले ते म्हणजे प्रतापला. गुडलेन वरून चेंडूला बाउन्स केलं होतं, रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. अशाच चेंडूंची मित्र नितांत गरज आहे. तर आतापर्यंत जी गोलंदाजी केली एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील काही धावा नो डाऊट नारायणनं खर्च केलेत. नारायण वसई VVPLचा एक नामवंत खेळाडू, VVPL वसई विरार प्रीमियर लीग याच नारायणनं देखील चांगल्या प्रकारे गाजवलंय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये, आणि इथे मात्र हा चेंडू नक्कीच निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका प्रतापच्या बॅटमधून. 6 नारायण वझे सर्वात मागडा गोलंदाज मी म्हणजे सध्याच्या घडीला या पहिल्याच मॅच मध्ये, कारण तब्बल नारायण वझेनं 39 धावा खर्च केले आहेत. 55 धावा फलकावर. आई कुर्लाई कशीत बघा. नारायण वझे यांचे 2 स्पेल आपण पाहू शकाल. 19.50 39 धावा नारायण वझेनं या ठिकाणी खर्च केलेत. 1 विकेट देखील प्राप्त केले. मात्र राकेश पाटीलचा पण एक स्पेल पाहिलाय, मात्र राकेशने देखील त्या पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. 55 लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. आणि एका मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय जय बजरंग शिरगाव या टीमला. बघा, वेळ वाचवा, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका विनंती करतोय. कारण भारत संघ आज या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्याच्यामुळे भारत संघ म्हटलं तर 11 मॅचेस होतील. तर या गोष्टीचा प्लीज जरा प्लीज विचार करा. अन्यथा मग आम्हाला इथे टायमर लावावा लागेल आणि वेळेचं तुम्हाला बंधन ठेवावं लागेल. त्याच्यामुळे प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतो चेंडूला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल इथे मिळणार. 1 धाव. बघा, आता मी म्हणेन आई कुर्लाई कशी टीमच्या गोलंदाजासाठी काय त्या ठिकाणी घडत आहे. एकतर इथे आर तिथे वीर, म्हणजे कुठलाही खेळाडू स्ट्राईक एंडवर गेला तर मोठा फटका खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न 100% करेल. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजासमोर एक चॅलेंज आहे या ठिकाणी. यावेळेस डाऊन द लेग चेंडू हाताळायचा होता. क्रॉस बॅटेड चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हाताळला गेला तो म्हणजेच अंगावर. इथून वापसी करायला हवी, कारण 3 ओव्हरमध्ये तब्बल 56 आलेत. चेंडू थोडासा नॅचरल आतमध्ये वळण घेतोय. आणि इथून जर या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा आल्या तर कदाचित जवळजवळ 60 ते 70 या आकड्यापर्यंत या ठिकाणी शिरगाव संघ थांबू शकेल. फुलटॉस आहे. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा एक आणखीन धमाका प्रतापच्या बॅटमधून. चौकार.
असं म्हणायला हरकत नाही आहे की स्वतःच्या नावाची एअरलाईन सुरू केलं आहे या दोन्ही खेळाडूंना. डाऊन द लेग चेंडू कट झालाय. चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेनं, माफ करा, लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं वेगानं निघून गेलाय. बाईच्या स्वरूपात हा येतोय चौकार, नशिबाचा चौकार. 4 आतमध्ये जे काही घडतं ते मात्र आई कुर्लाई कशी टीमच्या बाजूनं घडत नाहीये. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. चुका घडतात वारंवार. या ठिकाणी बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टीरक्षक. काही नक्कीच धावा अधिकाधिक खर्च केल्या जात आहेत. धावा संख्या 64 फलकावर लागले गेले. गोलंदाज त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल, मयूरला पाहू शकाल. मयुरेश पुन्हा एकदा आखुडी टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. यावेळेस देखील बॅट अँड बॉलचं त्या ठिकाणी करेक्शन झालं नाही. चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून जातोय. बाईच्या स्वरूपात सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. एकदा मिळणार. एका धावेने संघ पुढे सरकणार. धावत संख्या झाली ती 65. 5 षटकांचा सामना आहे, 5 ओव्हरच्या मॅचेस. आणि त्याच्यामुळे आम्ही हे देखील म्हटलं होतं की ओव्हरऑल तुम्ही ज्या काही स्पर्धा खेळता, कारण जवळपास मला अजूनही आठवते जे मारुती चषक शिरगावची ती स्पर्धा, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. पुन्हा एकदा मिस्टेक काढलाय यष्टी रक्षकाकडून, पुन्हा एकदा चुकी काढल्या. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. यावेळेस देखील बाईच्या स्वरूपात हा चौकार. बघा, जर आपण अवांतर धावांचा जर विचार केला ना, तर ओव्हरऑल अवांतर धावा या 12 धावा अवांतरच्या स्वरूपात खर्च केल्या आहेत आई कुर्लाई कशीच टीम. आणि ह्यामध्ये यष्टीरक्षकाची आपण बऱ्याचदा चुकी पाहिल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावत संख्या झाली ती 69. आणि इथे काय पार्टनरशिप बिल्ड झाले. पहिली विकेट मला वाटतं जी पडली होती, ती पहिली विकेट लवकर पडली गेली होती. आणि त्यानंतर मात्र ती पार्टनरशिप बिल्ड झाली. 12 धावसंख्येवर पहिली विकेट पडली गेली होती बघा. आणि त्यानंतर मात्र आपण ही एक अफलातून पार्टनरशिप पाहतोय. जवळजवळ विचार केला आपण तर 56 धावांची पार्टनरशिप आहे. धावसंख्या 69 झाले. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत जाधव गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी धावा खर्च केल्यात. फुलटॉस आहे आणि या फुलटॉस चेंडूला देखील पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नारिंगी गावचा एनसीसी क्रिकेट मंडळ हाय भारी, दादा मंडळ हाय भारी. एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली थँक्यू. एनसीसी क्रिकेट चषक 2026चा रणसंग्राम आपण याच ठिकाणी पाहिला होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं, मात्र मागे फिल्डर आहे, मागे प्रोडक्शन आहे. त्या ठिकाणी गीत आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. फक्त धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या, ते म्हणजे सिंगल काढला गेला बघा. नेक्स्ट मॅच श्रीराम कसराली टीम कॅप्टन आणि श्री गणेश गासकोपरी टीम कॅप्टन. आपण टॉस साठी यायचं आहे. क्लास क्रिकेटचं सौंदर्य पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र इतकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी केलं गेलंय. अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका बघा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शक्यतो हे फटके कमी पाहायला मिळतात. कारण आताचं टेनिस क्रिकेट म्हटलं तर जास्तीत जास्त एक तर फॉलिंग स्वीप, त्यानंतर म्हणायचं गेलं तर पूल हुक, हे फटके जास्तीत जास्त आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 78. एसटीवर सरळ क्लिंग बोल्ड सफल झाले होते. सटिक यॉर्कर
नो डाऊट 13 चेंडू आणि 27 धावसंख्येवर हा खेळाडू बाद झालाय. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर शफल झाले होते आणि परफेक्ट यॉर्कर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यष्टीवर तो मारा केला होता. क्लीन बोल्ड दांडी गुल सौरभ सारखा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मात्र आपलं जे काम होतं मैदानाच्या आतमध्ये काम मात्र चोख बजावलंय सौरभनं. जबरदस्त बॅटिंग सौरभनं केलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर गौतम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग मधील. फुलटॉस चेंडू आहे. यावेळेस तितकंसा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. या चेंडूवर फक्त सिंगल मिळणार. 1 धाव. एका धावेनं शिरगाव संघ पुढे सरकतोय. धावत संख्या झाली याची तब्बल 79. 1 चेंडू अजूनही बाकी आहे या इनिंग मधील. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. गुड बॉलिंग कौतुक असेल. सुरुवातीच्या मागच्या काही ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, धावा गेल्या होत्या. यावेळेस या शेवटच्या ओव्हरमध्ये या स्लॉग ओव्हरमध्ये मी तर नक्कीच म्हणेल अनिकेत जाधवनं धावसंख्या थांबवलंय. संघ थांबला गेला. जय बजरंग शिरगाव संघ 80 या धावसंख्येवर आणि 81 धावा विजयासाठी आई कुर्लाई कशीद या टीमला. चला पुन्हा एकदा जातो आम्ही नाणेफेकीच्या दिशेनं. श्रीराम कसराली टीम कॅप्टन आणि श्री गणेश घासकोपरी टीम कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. श्रीराम कसराली आणि घासकोपरी या दोन्ही टीम कॅप्टनना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. भल्या मोठ्या त्या पटांगणात खेळाया सज्ज रणांगणात हर्षाची लाट उसळे मनात जल्लोष झालाय रसिक जनात. खेळाडू आले हे आजी माझी षटकाराची करती आतिषबाजी. सामना पाहती गावकरी सामना पाहती गावकरी. एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली या तयारी. एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली या तयारी. मॅचेस आहेत बघा. प्लीज विनंती करतोय कुठल्याही प्रकारचा वेळ वाया दौडू नका, अन्यथा इथे आम्हाला टायमर लावावा लागेल. तर प्लीज विनंती करतोय शक्यतो वेळ वाचवा. लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्या आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्या. श्रीराम कसराली टीम कॅप्टन आणि घासकोपरी टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चला या प्लीज शतरक्षण लावून घ्या त्वरित. आणि पुन्हा एकदा मी कॉल देतोय. श्रीराम कसराली आणि घासकोपरी यस दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. टॉस करून घ्या. आयोजकांना विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेक करून घ्यायचे आहे. मास्टरचे लेजेंडरी खेळाडू त्यांच्या शुभास्ते कॉइन त्या ठिकाणी स्विन झालाय आणि यस टॉस विन कोणता संघ जिंकलाय? म्हणे टॉस कोण जिंकलं? घासकोपरी. आपला निर्णय लगेच द्यायचा आहे. घासकोपरी टीम शतरक्षण. ओके. नाणेफेक जिंकून घासकोपरी टीमनं शतरक्षण स्वीकारले आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे ते श्रीराम कसराली या टीमला. चला जाऊया आपण या मॅचच्या दिशेने. मी म्हटलंय ना की ज्याप्रमाणे ही आपण मोठी धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये पाहिले, तब्बल 80 धावा या 5 ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या. अनेक धमाके आपण प्रतापच्या बॅटमध्ये पाहिले, अनेक धमाके आपण सौरभच्या बॅटमधून पाहिलेत. तशा प्रकारे तेच धमाके करण्यासाठी मी तर या ठिकाणी नक्कीच म्हणणार की
जवळपास कशी टीममध्ये देखील खेळाडू आहेत. एका बाजू नारायण या खेळाडूचा आवर्जून उल्लेख करेल. हा जो खेळाडू आहे, हा खेळाडू जर खेळपट्टीवर जास्त वेळ उभा राहिला आणि एक चांगली इनिंग जर या ठिकाणी नारायणने खेळली तरी 80 धावा देखील कशी टीमसाठी नक्की तोकड्या पडतील, कारण ती त्या ताकदीचे, त्या कॅपेबलचे खेळाडू या टीममध्ये आहेत. जाऊया आपण या पुढच्या इनिंगच्या दिशेनं. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक कौशिक राऊत यांना. या पण त्यांना आपण ऐकूया. हॅलो चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागतम. कुठलाही शुभ कार्य करण्यापूर्वी गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्वित्तम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सेकंड इनिंगच्या डावल होतोय सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज गौतम बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. पहिलंच बॉल यॉर्कर टाकला, हलका हाताना फटका केला मिड विकेटला. बॉल ट्रॅव्हल झाला, एक सिंगल रन. सांघिक वैयक्तिक खातं पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी रमेशच्या माध्यमातून ओपन करण्यात आलाय. राकेशच्या माध्यमातून एक सिंगल रन. 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने नारायण आणि त्याच्या सोबतीनं राकेश असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवरती टाकली गेली. गौतम पुढचा बॉल, याला फटका फसला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये तरंगतो. स्वतः यष्टी रक्षक माची गोल्डन विकेट. बिग विकेट डाऊन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. दिगंबर ह्याच्यामध्ये तो खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. निराश, हताश, हतबड मनाने मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती महत्वाचं विकेट मात्र बाद होत असताना पाहायला मिळते. प्रत्येक षटकामागे 16.20 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. 81 धावांचा टार्गेट मात्र सेट केलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट मात्र बाद झाली गेली. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणय बॅटिंगसाठी. लेफ्ट आर्म बॅटर, डावकरा खेळाडू, घातक फलंदाज कशा पद्धतीने खेळ या सत्रामध्ये पुन्हा एकदा केला जाईल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. याही वेळेला फटका पोचला मिस टायमिंग. पुन्हा एकदा त्याच झूम मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. दिगंबरने चांगला झेल याही वेळेला कॅरी केला. फलंदाज आणखीन एक प्रणय च्या खेळी लागलाय. पूर्णविराम, फुल स्टॉप. सारी झाली या तयारी. एनसीसी क्रिकेटच्या शिकाराची सारी झाली या तयारी. दोन बॉलवरती 2 विकेट या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. खूप सुंदर. गोलंदाजी करण्याकरिता आपण गौतमला पाहतोय. या स्पर्धेतील पहिलं हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गौतम ऑन हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती कोरेल का? एक क्वेश्चन टॅग विचारला. टॅगचं उत्तर द्यावं लागेल. शिरगाव एक्सप्रेस या उपाध्याय ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती चेंडू क्रमांक 4 घेऊन महत्वाचा बॉल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयुरेश पाटील बॅटिंगसाठी. हॅट्रिक बॉल पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट.
सज्ज होतोय. यॉर्कर टाकला समोरच्या दिशेने खेळला मिड विकेटला. बॉल ट्रॅव्हल झाला, एका टप्प्यानं बॉल अडवला, एकच रन. एक शिवाय दुसरा कुठलाही पर्याय फलंदाजाकडे नाही आहे. धारदार गोलंदाजीचं पृथ्थकरण गौतमच्या माध्यमातून अचूक चेंडू, भेदक मारा, सातत्याने चांगल्या टप्प्यावरती संतुलन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. 4 चेंडू मागे 2 दबा 2 विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी मात्र चेंजेस पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा गौतम सज्ज होत आहे पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला लेग ब्रेक बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वन घेतलं, नागमोळी वन या ठिकाणी पाहायला मिळतोय. DBN लाईव्ह वरती दाखवलं होतं कशा पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन गौतमच्या माध्यमातून. साही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं टाकण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे तोच गोलंदाज. याही वेळेला समोर मिड ऑन त्या डोक्यावर बॉल मात्र लॉंग ऑनला ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 20 बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. चांगला फटका यावेळेला फलंदाजाकडनं पाहायला मिळाला. राकेश आणि 3 बॉलवरती 3 अंकांवरती खेळतोय. त्यानंतर मयुरेशने एका चेंडूचा सामना केला, एका चेंडू मागे एका अंकांवरती खेळतात. षटक संपले 1 आणि एका षटकामागे धावा झाले 4. NCC आता येणारे 24 चेंडू मागे धावा बनवायचे 77 धावा. खूप लांबचा पल्ला गाठवायचा आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. फुलटॉस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, व्हॉट अ शॉट. फटका सुंदर खेळला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत आले ते परंतु झेल मात्र होऊ शकणार नाहीये. साधा सोपा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. मयुरेशला मिळते संधी, त्या संधीचं सोनं करावं लागेल. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो भाग्यवान. संधीचं सोनं करावं लागेल. या ठिकाणी फलंदाज मयुरेशला तारणहार आपल्या संघाकरिता बनावं लागेल. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये फटका केला. आता मिड ऑनला डायरेक्ट हिट नाही, एक सिंगल पाकअपसाठी क्षेत्ररक्षक आहेत. त्याने बॉल अडवला तोपर्यंत एकच धाव. 1च्या मधून पुन्हा एकदा धावफल कव्हर धाव 7 रन ऑन दी बोर्ड. प्रत्येक चेंडूवरती इक्वेशन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं जाईल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. यावेळेला गुडना टेक तमाशा देख अशा पद्धतीने फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिला आउट ऑफ दी पार. षटकार 6. या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज राकेश पाटील अगदी स्वतः वाकले. त्यानंतर बॉलला मात्र फायनल क्षेत्रामध्ये पाठवलं. या वेळेला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आता लेग ब्रेक जास्तीचं वळण घेतलं पंच आमच्या गावात. इट इज व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रनचा संकेत पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. थोडंसं दबाव क्रिएट केला आता चेतन या गोलंदाजावरती. 14 दबा 14 रन अशाच पद्धतीनं षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. सेकंड इनिंग मध्ये फुलटॉस पुन्हा एकदा बैठक. व्हॉट अ शॉट, काय फटका केला. लास्ट जवाब नारायणी ग्रामीण. काय फटक्यांची मेजवानी पाहायला मिळते. राकेश आता रंगात आलेत, दंगात आलेत. आता क्लीन बोल्ट या ठिकाणी मात्र फलंदाजाने स्टंप दाखवले आणि स्टंपला पूर्णपणे वाकवल्या गेल्यात. खूप चांगला चेंडू चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र राकेश बिग विकेट डाऊन.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकावरती 3 महत्त्वाचे खेळाडू बाद झाले. पहिले खेळाडू मात्र नारायण बाद झाले, दुसरे खेळाडू मात्र प्रणय बाद झाले, तदनंतर मात्र राकेश बाद होत असताना पाहायला मिळतात. आता 2 खेळाडूंवरती जबाबदारी, एका बाजूने मयुरेश आणि त्याच्या सोबतीनं चेतन. याही वेळेला बॉल मात्र यष्टीरक्षकाला बीट आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र सरळ दन 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 करत सीमारेषा पलीकडे चौकार 4. फलकवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. आता येणाऱ्या 18 चेंडू मागे 57 धावांची आवश्यकता या सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. पाहूया कुठला संघ या सामन्यामध्ये वर्चस्व केलं जाईल. या ठिकाणी मात्र कंपॅरिझन पाहूया. पहिल्या इनिंगच्या डावामध्ये 28 होत्या, 1 विकेट गमवून फलंदाजी केली होती, परंतु सेकंड इनिंगमध्ये 24 धावा 3 विकेट गमवून फलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळतोय. 4 धावेनं मागे आहेत, परंतु 2 महत्त्वाचे विकेट गेलेत. तिसऱ्या षटकामागे पहिल्या इनिंगच्या डावामध्ये 27 धावल्या, तर दुसऱ्या षटकामागे आपण पाहिलं होतं 16 धावा आल्या होत्या. अशा पद्धतीने कंपेअरिंगचा पाहायला मिळतं. पहिल्या षटकामागे 12, चौथ्या षटकामागे 6 धावा आल्या होत्या. 18 बॉलमध्ये 57चं समीकरण. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी आता एक्स्ट्रा कव्हरला खेळला, फटका पोचला, मिसटायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. मिड ऑफ पर्यंत एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत पळत गेले आणि चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. 2 कॅमेराच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करत असणार DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून. या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो. अगदी खेळाडू मात्र मिड ऑफ वरनं एक्स्ट्रा कव्हरपर्यंत धावत गेले, तद्दत बॉलपर्यंत शेवटपर्यंत नजर पाहायला मिळेल. चांगला झेल कॅरी केल्याने फलंदाज बाद झालेत. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहिदास बाटिकसाठी. विकेटची पडझड या इनिंगमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगच्या डावामध्ये षटकार चौकाराची आतिषबाजी, परंतु या इनिंगमध्ये सिंगल डबल चौकार, तदनंतर विकेटवरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं आतापर्यंत गोलंदाजांना. याही वाला आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. गौतम आज मात्र व्हेरिएशन नुसार गोलंदाजी करतोय. प्रत्येक बॉल मात्र अचूक चेंडू आणि भेदक मारा. बाहेरच्या दिशेने जास्तीत जास्त वळण घेण्याचा चेंडू पाहायला मिळतात. लेग ब्रेक बॉल ऑफस्टमच्या दिशेनं मारा करतो यष्टीरक्षक. खूप चांगल्या पद्धतीनं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल मात्र कॅरी करत असताना. पुन्हा एकदा गौतम टू रोहिदास. आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न. एका ट्रॅकवरती 2 गड्या अपघात या ठिकाणी पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक इन वरती फलंदाज रोहिदास पाटीलच्या खेळी लागला. आणखीन एक पूर्ण विराम, फुल स्टॉप. गौतमने मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतो. आखूट टप्प्याचा बॉल मात्र पॉईंटच्या रिजनला परकेटद्वारे खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कलेक्शन नाही. या बॉलमध्ये खेळपट्टी जवळ ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल. विकेट मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? येस, डेफिनेटली मिळू शकते. ज्या पद्धतीनं गौतमने मागचे 4 बॉल टाकलेत, जर 2 बॉल त्याच टप्प्यावरती टाकले तर डेफिनेटली या स्पर्धेतील पहिलं मेडन विकेट षटक टाकू शकतो.
शिरगाव एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता याही वाला डॉट. व्हॉट अ बॉलिंग, आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाजीचं पृथ्थकरण या ठिकाणी गोलंदाज गौतम ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1.5 11 चेंडू मागे 4 धावा 3 महत्वाचे विकेट टिपलेत. जय बजरंग शिरगाव या संघाचा विकेट टेकर गोलंदाज. विकेट मिळेल का या बॉलवरती? या बॉलला वन नाईट कॅच, मेडन विकेट षटक या स्पर्धेमध्ये गोलंदाज मिस्टर गौतम ह्याच्या माध्यमातून टाकण्यात आलाय. व्हॉट अ बॉलिंग. या ठिकाणी आपण पाहतो 2 षटक टाकले, 1 मेडन ओव्हर, 9 डॉट बॉल, 4 धावा 4 विकेट इकोनॉमिकल पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2ची काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय. गौतम शिरगाव एक्सप्रेस उगाच म्हणत नाही या खेळाडूला. या ठिकाणी मात्र पहिला बॉलवरती मात्र फटका खेळला होता. त्यावर मात्र क्षेत्ररक्षकाने चांगला झेल कॅरी केला होता जर्सी क्रमांक 02च्या माध्यमातून. या हायलाइट तिसऱ्या षटकाची या ठिकाणी मात्र दाखवली जाते. यावेळी वेळेला मात्र लेग ब्रेक बॉल भारतीय दिशेने वन घेतला तर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. याही वेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आले ते देखील मात्र डॉट बॉलच टाकतात. या सामन्यामध्ये निर्धाव चेंडू जास्तीच्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालेत. 6 विकेट 24 धावा धावफलक स्थिरावत असताना पाहायला मिळतोय. 4थं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतापला पण पाहतोय विथ द बॉल विथ द बॅट. खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलाय. यावेळेला सफल झालं ते परंतु पंच आमच्या बघतात. इट इज अ वाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर आणि या ठिकाणी मात्र धावा मिळतात अवांतर. 25 धावा 25 रन ऑन दी बोर्ड. नारंगी ग्रामीण धमाका 2026 अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलाय. आता येणारे 11 चेंडू मागे धावा बनवायचे 56. या वेळेला मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल रन. सिंगल शिवाय कुठला पर्याय नाही या फलंदाजाकडे. प्रताप मात्रे अष्टपैलू कामगिरी करतो याही मॅच मध्ये. एक सिंगल रन इथे सिंगलच्या मधनं फलकावरती धावा. सव्वीस अंकांवरती याही बॉलला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. प्रताप मात्रे 77 ऍक्शन रिप्ले DBN लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. नाव नाही तर ब्रँड बनलंय DBN लाईव्ह. कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती ज्याने राज्य केलं ते यूट्यूब चॅनलवरती जुळलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. फलंदाज बॉल येण्या अगोदर बॅट फिरवतात ते सातत्यानं दर्शवलं जात आहे. याही वेळेला फिंगर रोल केलं ते बॅकफुटला आले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नच बलिदृष्ट पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवताना पाहायला मिळतोय गोलंदाज प्रताप. गीत पुढचा बॉल फेस करेल प्रतापचा. याही वेळेला आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 डॉट सलग पाहायला मिळतील गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. गीतला अगदी जाग्यातनं हलू देखील देत नाही. बॉलला फॉलो करून डेफिनेटली खेळत असं पाहायला मिळतं परंतु चेंडू आणि पॉईमध्ये सातत्यानं कन्वर्ट होत नाही आहेत. लास्ट गो अंतिम बॉल 4थ्या षटकातील घेऊन गोलंदाज प्रताप. आणखीन एक चांगला चेंडू आहे परंतु पंच आमच्या बघतात. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा संकेत पंचांकडे देण्यात आलेत. एक्स्ट्राच्या मध्ये 27 बॉलिंग समोर या षटकाची पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट तर व्हाईट त्यानंतर सिंगल तर पुन्हा एकदा 3 सलगचे चेंडू डॉट पाहायला मिळाले आणि अंतिम बॉलवरती एक्स्ट्रा रन गोलंदाजाकडे टाकण्यात आलाय. लास्ट टू गो अंतिम बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. षटक या ठिकाणी संपले गेले 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर तेव्हा 27 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 6 चेंडू धावा बनवायचे 54.
यावेळेला सफल झालं तर ऑन साईडला पूल करायचं होतं, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अंतिम षटकात देखील मात्र निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना पाहायला मिळतंय. अगदी सफल झालं ते. बॉलला फॉलो जरी केलं होतं, परंतु बॉल येण्या अगोदर पाठ फिरवली होती अनिकेत जाधव या फलंदाजाने. याही वेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू याही वेळेला पाहायला मिळतोय गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय गौतम, तदनंतर चेतन, तदनंतर पुन्हा एकदा गौतम, तदनंतर पुन्हा एकदा प्रताप, आता निखिल. 4 गोलंदाज श्रमकार पाहायला मिळालात. इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांच्या बाबतीत टाकण्यात आली आहे शिरगाव या टीमकडनं. या बॉल आली का उडवण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. डॉट बॉल. सलगचे 3 बॉल डॉट पाहायला मिळतं. ॲज अ स्वीप, ॲज अ ॲरो, बाणासारखे तीक्ष्ण या गोलंदाजी पाहायला मिळतात. निखिलच्या माध्यमातून गौतम, प्रताप आणि चेतनच्या पावलावरती ठेवून पाऊल गोलंदाजी करतोय. आणखीन एक शरीराला डॅमेज केलंय. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न पाहूया. या बॉलवरती सिंगल रन परिपूर्ण होतं पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या माध्यमातून. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल रन. 28-28 या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. पहिला सामना एकतर्फी होत असताना पाहायला मिळतं. वन साईड मॅच आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवत असताना संघ जय बजरंग शिरगाव हा टीम. आता स्विच इट. वा, काय फटका केलाय, लाजबाब स्ट्रोक केलाय आणि सरळ चिडीला फेकू दिलाय सीमा रेषा पलीकडे. नारंगी ग्रामीण धमाका 2026 चौकार 4. बॉलचं खेळणं बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा निखिल सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती गीतने मागची 5 बॉल डॉट केले, परंतु स्विच इट खेळल्यानंतर यावेळेला क्लीन बॉल. फलंदाज बाद. हा सामना जिंकला गेला टीम जय बजरंग शिरगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी मात्र